स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आवाज, विचारधारा जपणारे एकमेव युट्यूब चॅनल राजर्षी न्यूज. आता वरळीवरून दादरवरून बांद्रापर्यंत मी पोहोचलो, परंतु बांद्र्यापासून सर्व गाड्या ठप्प बंद. कारण बांद्र्याच्या पुढचा भाग हा जास्त खड्ड्यामध्ये येतो. एक वाटीसारखा आकार असल्यासारखा तो भाग आहे. कारण संपूर्ण मुंबई ही खाडीमध्येच बसवलेली आहे. कारण जवळजवळ 5-6 बेटं मिळून 7 बेटं मिळून काहीतरी मुंबई बनलेली आहे असं म्हटलं जातं. एकमेकाला जॉईंट होतात हे बेटं. म्हणजे आम्ही बेटावर आहोत. मुंबई ही संपूर्ण बेटावर वसलेली आहे, हे आपण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे. तर अगदी समुद्रामध्येच आहे असं म्हटलं तर हरकत नाही. आणि माझं शिक्षण त्या ठिकाणी झालं होतं, मला अनुभव होते. आणि त्यात माझा व्यवसाय पेंटिंगचा होता. जवळजवळ 18-20 वर्षे मी जवळजवळ पेंटिंगचा व्यवसाय अगदी पायपीट करून फिरून केलेला होता. या गॅरेजमधून त्या गॅरेजमध्ये, त्या गॅरेजमधून ह्या गॅरेजमध्ये, ज्या ठिकाणी गाड्यांचे बॉडी बिल्डिंगचं काम चालायचं, पेंटिंगचे काम, पेंटिंगचे कामं व्हायचे, असे गॅरेज जवळजवळ 5-50 गॅरेज मी पकडून ठेवलेले होते की ज्या ठिकाणावरून लँडलाईनला फोन आला, मेसेज आला तर जायचं. परंतु जरी फोन नाही आला, कारण आमच्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस, मोबाईल काय नव्हतं, फोनही नव्हते आणि घरी लँडलाईनचा नंबरही नव्हता. फक्त एक धंदा होता, बिझनेस होता. सकाळी ब्रश खिशामध्ये घालायचं आणि कॉलेजला जायचं, कॉलेज करायचं. कॉलेज केलं का तिथून पुढं सरळ एक गॅरेज करत चालायचं. त्यावेळेस मी विक्रोळीला होतो राहिला. आणि विक्रोळी राहत असताना विक्रोळी बमखान्याला, त्याला विक्रोळी बमखाना म्हणतात, लाल डोंगर, आणि त्यालाच आंबेडकर सोसायटी हा शब्द प्रयोग आहे. आणि विक्रोळी बमखान्याला ज्या वेळेस तिथं राहायला होतो, तिथून 1-2-1.5 किलोमीटर खाली तर पायी चालत यावं लागायचं. तेव्हा बस स्टॉप होता आणि तिथून पुढे बसने एखाद्या रेल्वे स्टेशनला जायचं, किंवा 2-2.5 किलोमीटर विक्रोळी आंबेडकर सोसायटी ते रेल्वे स्टेशनला जायचं तर 2-2.5 किलोमीटरचं अंतर असायचं. तर ते पायी चालत मुंबईसारख्या ठिकाणी मी स्टेशनला पोचायचो. कारण पैसा हा खूप महत्त्वाचा फॅक्टर होता त्यावेळेस. पैशाला खूप किंमत होती. आणि घरामध्ये ज्यावेळेस मी पाहिलं की माझे मोठेले बंधू 2-2 रुपयाचा रोजाने काम करायचे मुंबईसारख्या ठिकाणी, शासकीय नोकर असून सुद्धा त्यांना ते प्रॉब्लेम आलेले आहे. त्यानंतर त्यांच्यावाली पगारामध्ये 6 रुपये रोजानी वाढ झाली. 6 रुपयापासून नंतर त्यांची रोजंदारी वाढत गेली. हे मी पाहिलेले दिवस आहे. तर बंधूंनो, सांगायचा उद्देश एवढा आहे की मुंबईमध्ये मी रस्त्याचा चप्पा जाणत होतो. आणि म्हणून बांद्र्यापासून जुहूपर्यंत त्यावेळेस आमचे मधरले बंधू जुहूला सर्व्हिसला आलेले होते, नुकतीच बदली झालेली होती, घर त्यांना क्वार्टर्स मिळालेलं होतं. तर JVPD स्कीम त्या ठिकाणी जो क्लास 1 एरिया मानला जातो, अशा ठिकाणी ते क्वार्टर्स, आणि त्या क्वार्टर्समध्ये मला पोचायचं होतं बंधून, की ते आजारी असताना त्यांना तिथं कामावर दाखवायचं होतं. तर मी माझ्या बंधूंना ते सर्टिफिकेट देण्यासाठी म्हणून जुहूला गेलो. तर जुहूला जात असताना अनेक ठिकाणी मला अडचणी आल्या. मी रस्त्याचा मधला जो डिव्हायडर असतो, डिव्हायडरचा सहारा घेतला आणि त्याच मार्गाने चाललो की ज्या ठिकाणी रस्ते फुटलेले नसतात किंवा गटाराचे नाले नसतात. उघडे गटारं पडलेली होती भरपूर ठिकाणी. कित्येक जण त्या गटारांनी केली होती. अशी भयान परिस्थिती त्यावेळेस मी पाहिली. परंतु जीव मुठीत धरून चालत होतो. संध्याकाळची वेळ झालेली होती. सांताक्रूजपर्यंत येऊपर्यंत, बांद्रा ते सांताक्रूजपर्यंत येऊपर्यंत अंधार पडला होता. आणि त्यावेळेस काही फौजी लोक त्या मिलन सभेमधून पाणी असं एकदम नदीसारखं वाहत होतं जोराने. आणि सांताक्रूज वरती पवनहंस आणि सांताक्रूजचा बस डेपो या ठिकाणाहून पाण्याचे मोठमोठले अशा लाटा येत होत्या की हे पाणी नेमकं कसं अगदी समुद्र धावून आला होता असं वाटत होतं. आणि कदाचित तसंही असेल, कारण जिकडे पहा तिकडे पाणीच पाणी दिसत होतं. असा तो प्रसंग आज सुद्धा देखील मी पाहिला की अंगावर शहारे येतात.
आणि कसं तरी जीव मुठीत धरून आणि एक अनुभव थोडासा पाठीशी होता की मधल्या सेंटरनी चालायचं आणि डिवायडरच्या बाजूला चालत चालत माझ्याबरोबर बहुतेक जण माझ्याबरोबर बी होते आणि आमच्याजवळच अगदी शत्रुघ्न सिन्हाचा बंगला होता, जितेंद्राचा बंगला होता. वरतील्या बाजूला की ज्या ठिकाणी नालंदा नृत्य कला महाविद्यालय आहे त्याच्यासमोर बाबा अमिताभ बच्चनचा बंगला होता. आता हे नेहमीचे रस्ते आम्ही जाणं येणं त्याच बाजूनं होतं. एवढ्या हायफाय सोसायटीमध्ये मला संधी मिळाली माझ्या भावामुळं राहायची. परंतु त्या अगोदर आम्ही काजूपाडा, आंबेडकर सोसायटी, बैल बाजार अशा अनेक ठिकाणी राहिलेलो आहे. माझे मोठे बंधू तर कमाठीपुरा, बैल बाजार या ठिकाणी जास्तीत जास्त राहिले, काजूपाड्यात राहिले की हे अनुभव आमच्या पाठीशी होते. भावाने काही गोष्टी टिप्स दिलेल्या, त्या भावाने खूप चांगले संस्कार आमच्यावर घातले की जेणेकरून आम्ही निर्व्यसनी राहिलो.